नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज 11 या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की वातावरणात काय बदल होणार आहे. आणि आता वाजलेले आहे 8 सोमवार 2 तारीख. तर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा. तर आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, जसं की काल बघितलं ढगाळ वातावरण होतं. काही स्वरूपा काही नाशिक मुंबई ते कमी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. तर आज मुंबई, नाशिक, सुरत, औरंगाबाद, सांगली, अकलूज, सातारा, डोपली, पुणे, अहमदनगर, मुंबई, पुणे इथे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर काही ठिकाणी आपल्याला रामगुंडम, नलगोंडा इथे सूर्यदर्शन पण होऊ शकतं. तर लोणार, नांदेड, बीड, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, मालेगाव, वलसाड इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे. तर नागपूर, अमरावती, अकोला, लोणार, जळगाव, नंदुरबार, सुरत, मालेगाव इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर खंडवा, बेल्डू, इट्रासी, इंदोर, मालेगाव, तर नैनपूर इथे आपल्याला सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. तर आपण बघत होतो तर विजयवाडा, विजयपूर, बालकोट, कोकाल, पणजी, हुबल्ली, कोप्पल, बल्लारी, कर्नूल, विजयवाडा, खम्मम, नलगोंडा, हैदराबाद, वरंगल, सिद्दीपेठ, रायचूर इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर नलगोंडा इथे आपल्याला सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. तर बेंगलुरू, मंगळुरू इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर रत्नागिरी इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर तसंच की बघायला झालं की सांगली, सोलापूर, मुंबई, नाशिक ते आपल्याला ढगाळ वातावरण कमी होण्याची शक्यता आहे 2-12च्या दरम्यान. तर विजयवाडा, विशाखापट्टणम, रामगुंडम, रायपूर, अकोला, जळगाव, औरंगाबाद इथे आपल्याला सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे दुपारनंतर. तर रामगुंडम, भोपाल, इंदोर, जबलपूर, कोरबा, राऊरकेला, रायपूर, भुवनेश्वर इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर नाशिक, सुरत, अहमदाबाद, जामनगर, उदयपूर इथे पण आपल्याला सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, मुंबई, पणजी इथं आपल्याला दुपारनंतर वातावरणात चेंज दिसणार आहे आणि तिथे आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पण दिसू शकतो. तर नाशिक, सुरत इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसू शकतो. तर नाशिक इथे 29 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तर इगतपुरी इथे 28 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तिथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिथे कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकलूज, सातारा, डोपली, रत्नागिरी, सांगली, विजयवाडा ते पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या हवामान अंदाज 11 या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर लोक बाय.